सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात पहिल्या टप्प्यात वाशी आणि कोपरखेरणे रेल्वे स्थानक परिसरात मोफत वायफाय सेवेचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी त्यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नातून आणि पालकमंत्री गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीतून शहरवासियांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात येत आहे। टप्प्याटप्प्याने या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे। सायबरनेटिक आणि डब्ल्यूनेट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे। नई मुंबई तो हाईफाई था, अभी वाईफाई हो गया। अभी सुबह कोपरखेरा रेलवे स्टेशन में वाईफाई का शुरुआत हो गया, अभी वासी में हो रहा। अभी जल्दी कई मतलब दिनों में ऐरोली, बाद में घनसोली, बाद में सनपाड़ा, जूहीनगर, नेरुल और सीबीडी सभी स्टेशन पे वाईफाई सेवा शुरू हो जाएगी। और नई मुंबई में जो ये तो एक ऐसा मेट्रो सिटी है कि यहाँ पे हाईटेक, हर चीज़ हाईटेक है, तो इस स्थिति में वाईफाई की ज़रूरत बहुत लगती थी। अभी यंगस्टर लोगों को और जो नौकरी पे जाने वाले ऑफिसर लोग हैं, इन लोगों को बहुत अच्छा हो जाएगा। आता प्रश्न असा, हा फ्री वायफाय म्हणजे याला काही चार्जेस नाहीत। जसं आपण जंगलात गेल्यानंतर मोबाईलचं नेटवर्किंग नसल्यानंतर माणूस जसा अलूफ राहतो, म्हणजे अनकनेक्टेड राहतो, तशाच प्रकारचे ज्यांना वायफायच्या माध्यमातून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी साधायची, इन्फॉर्मेशन घ्यायची, अशा लोकांना कुठेतरी दुकानामध्ये किंवा कुठल्या सायबरच्या असलेल्या ठिकाणी जाऊन वायफायचा आधार घ्यायला लागतो। त्याच्याऐवजी संपूर्ण ह्या परिसरात उभे राहताना वायफायच्या माध्यमातून त्यांना या सर्व सेवा उपलब्ध होतील।